बघा, एन डी पाटील हे विरोधी विचाराचे, काँग्रेसचे नव्हते. शेतकरी कामगार पक्ष त्यांचा होता. आमचं घर काँग्रेसचं, पण सगळ्यात लाडके जावई कोण असतील ते एन डी पाटील. आम्ही आमच्या घरात त्यांचा अपमान कुणीही केला नाही, त्यांनाही जवळ केलं. आणि शरद ते राजकारणाच्या चपला बाहेर काढायचे, दोघं एकत्र आल्यावर राजकारणाचा विषय कधी काढायचे नाहीत. एन डी पाटील उलट शरद पवारांना खूप टीका करायचे, पण शरदने त्यांच्यावर त्यांनी शरदवर कधीही राग धरला नाही. आणि सगळ्यात आवडते जावई म्हणून त्यांचं उलट स्वागत करायचे. जेव्हा एन डी पाटील आजारी पडले, वारंवार आजारी पडले, त्यावेळेला प्रतिभा आणि शरद कायम येऊन चांगल्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करायची, जेवणाचे डबे पुरवायचे. आणि मी बिल द्यायला जेव्हा द्यायचे तेव्हा तिथले लोक म्हणायचे, बिल देऊन गेले पवार साहेब. बघा, विचार करा, विरोधी पक्षाचा आमदार इतके त्यांच्यावर शरदवर भरपूर काँग्रेसवर शरद टीका करायची, पण कधीही राग धरला नाही. आणि हा अजित आमच्या एका रक्ताचे आम्ही सगळी भावंड, त्याला शरदने लहानाचा मोठा केला, कारण त्याचे वडील आकारीला वारले. असा हा अजित त्याच्या बहिणीच लग्न केली, भावांची लग्न केली, धंदे दिले काढून, आणि पळाला ईडीला घाबरून. किती म्हणजे किती वाईट आहे, किती आम्हाला चलत असेल. अतिशय वाईट वाटलं की या वयामध्ये आईवडिलांना, म्हाताऱ्या आईवडिलांना बाहेर काढल्यासारखं झाले. अतिशय दुःख झालं. आणि मला ज्या दिवशी हा अजित पक्ष आणि चिन्ह हे सगळं घेऊन पळाला, त्यावेळेला मला इतकं दुःख झालं की दिवसभर मी रडत होते. मग बहिणी काय म्हणले आमच्या की थांबा, पवारसाहेब आले रात्री की तुमची गाठ घालून देते. मग शरदचा फोन आला, काय रडतेस, तू कुणाची मुलगी आहेस, तू शारदाबाई पवारांची लेक आहेस आणि शरद पवारांची बहीण आहे. आपल्याला लढायला शिकवले, आपल्याला रडायला शिकवलं नाही. डोळे पुस आणि कामाला लाग. इतकं धाडस, एवढं आत्मविश्वास आमच्या या भावाच्या अंगात आहे. खरोखर त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, पण वाईट वाटतं की आता हे वय झाले आणि सगळं चिन्ह काढून घेतलं, पक्ष काढून घेतलं. पण तुम्ही सगळे आधारस्तंभ आहेत, तुम्ही सगळे त्याच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे मला काळजी नाही, तो वटवृक्ष आहे, त्याला धक्का लागणार नाही. आपला हे जे महाविकास आघाडी आहे हे निवडून आलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. अन्यथा आपल्या महाराष्ट्राचं काय, देशाचं काहीही खरं नाही. तेव्हा शरद पवार यांचे हात बळकट करा. आमचे समरजित गाडगे आहेत, जयंत पाटील आहेत, जेवढे महाविकास आघाडीचे हे उभे आहेत लोक, त्यांना प्रचंड मताने निवडून घ्या. आणि मला हे तुमची ही जी जमाव दिसते एवढा प्रचंड, मला तर खात्री वाटते की मुश्रीफ गाडला जाणार. लक्षात घ्या.